मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवकालासाठी योगदान दिलेले मावळे हे केवळ योद्धे नव्हते. ते स्वराज्याच्या स्वप्नाला आकार देणारे खरेखुरे शिल्पकार होते. डोंगर दऱ्यांची दुर्गमता, निसर्गाशी नाते जपत त्यांनी महानता शोधली. त्यांच्या जीवनाला कष्टाची धार होती, तर वर्तनामध्ये शौर्याची उजळ झळाळी होती. मावळ्यांची राहणीमान अत्यंत साधी होती. दगडमातीची आणि गवतांची कुंभारी कौलारू घरं आणि अंगणामध्ये उभे असलेले श्रमाचे वृक्ष या चौकटीत त्यांचे आयुष्य आनंदमय होते. त्यांच्या साधेपणामध्ये आत्मसन्मानाचा तेजस्वी दीप होता. वर्तनामध्ये मावळे निष्ठावान, शिस्तप्रिय, निर्भय आणि आज्ञाधारक होते. विवेक, धैर्य, संयम, श्रद्धा ही त्यांची स्थायी गुण होते. युद्ध कौशल्यामध्ये मावळे अद्वितीय होते. सह्याद्रीच्या वाटा, कड्या कापाऱ्या, घनदाट अरण्य या साऱ्यांचे ते चालते बोलते नकाशे होते. त्यांच्या सामाजिक जीवनात परस्पर सहाय्य, बंधुभाव आणि लोककलेची समृद्ध परंपरा होती. पोवाड्याच्या शौर्यकथा तर सणा उत्सवातून एकात्मतेचा उत्सव साजरा होत असे. मावळ्यांनी स्वराज्याला केवळ सीमारेषा दिल्या नाहीत, तर त्याला आत्मा दिला. साधेपणात तेज, निष्ठेत अढळता आणि शौर्यामध्ये करुणा हा मावळ्यांचा खरा वारसा होता. त्यांच्या त्यागामुळेच स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.